स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललो आहे गावाला. तर म्हणजे आता आमच्या गावाकडच्या यात्रा वगैरे आहेत, त्याच्यामुळे आता आम्ही गावाला चाललोय. आणि आत्ता मी जाणार आहे पहिलं माझ्या माहेरी आणि नंतर सासरी जाणार आहे. तर सगळं आवरलं, म्हणजे रात्री सगळं बॅग वगैरे भरून ठेवलेली आणि आता आम्ही निघालेलो आहे. तर आत्ता किती 8 वगैरे वाजलेत. आत्ता चाललोय आम्ही. तर तुम्हाला मी दाखवणार आहे की आमच्या गावची जत्रा कशी असते वगैरे. तर म्हणजे कंटिन्यू ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर तुम्ही इथे बघू शकता, आम्ही नाश्ता वगैरे करायला थांबलो होतो, कारण की सकाळची वेळ होती आणि सकाळी आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. तसंच बाहेर पडलो होतो आणि चला म्हणलं कुठेतरी बाहेर खाता येईल. मग शेवटी छोट्याशा हॉटेलमध्ये थांबलो आणि ते चहा वगैरे घेतला आणि नाश्ता वगैरे केला. तर वडा सॅम्पल घेतलं होतं, छान होती टेस्ट आणि गरम गरम भेटलेलं. नंतर आम्ही निघालो, घरी पोचल्यानंतर ना इथे सरबत वगैरे आम्हाला दुपार झाली म्हणून छान होता, सरबतच दिला होता. मग सरबत वगैरे पिला. तर आल्या थंड झालं. नंतर आईस्क्रीम पण भेटलं. नंतर माझ्या भावाने आईस्क्रीम वगैरे आणलं होतं सगळ्यांसाठी, तेच घेतलं. आणि नंतर इथे आमचं मसाला करायचं चाललेलं, कारण बोकड कापलेलं होतं, त्याच्यासाठीच ते बनवायचं होतं. आणि संध्याकाळी सगळे पाहुणे येणार होते जेवण वगैरे करण्यासाठी आणि खूप सारं करायचं होतं, त्यामुळे खूप सारा मसाला करायचा होता. तर सगळेजण बसलेले मसाला कराय. आणि इकडे ना जे बोकड आहे त्याचं मटण वगैरे छोटे छोटे तुकडे करून कापत होते. आता हे तेजपत्ता घेतलेला, त्याची पण पावडर करायची होती. कांदे कापायचे होते. नंतर खोबरं, परत फुटाणे, तीळ सगळं बारीक करून घ्यायचं होतं, अद्रक लसूण वगैरे. आणि ते सगळं मटणाला वापरणार होते. तर कसं करणार आहे ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. कंटिन्यू पूर्ण व्लॉग बघा, म्हणजे मटण कसे बनवतात एवढ्या क्वांटिटीचं, पूर्ण बोकड कसं बनवतात ते तुम्हाला कळेल की कसं असतं वगैरे. आणि तर सकाळचं इथे ना पुरणपोळीचं नैवेद्य असतो, त्याच्यामुळे पुरणाचा स्वयंपाक होता आणि पोळ्या वगैरे केलत्या, तेच आम्ही जेवण वगैरे करत होतो सगळेजण मिळून इथे. नाना आज आचारी झाल्या ते टेलरवर. किती 1000? अयो पाय गेला का? 10 वर्षापूर्वी 5000 लोकसंख्या. हे काय टाकले नाना? 5000 लोकसंख्या. कोथिंबीर, हा का? हा हा. तेवढे आकडेवारी मुलं वगैरे तिथं काही त्यात 10-12 वर्ष होऊन गेली मला. आता बोला बरं, काय काय सांग. आता हे काय टाकताय? हे काय इंटरनल ऑर्गन आताडी पुसुडी सांगा की. तेच आहेत की आताडी पुसुडी म्हणते इंटरनल ऑर्गन. आमच्या इथे शीतल बघितलं पहिले पदर घेते. चालू होते वल्ले हसायला येतं. आई कशा करतात, थांब असं पदर घ्यायचं. स्टॉल ती ग. काय मोठं मीठ कुठे? ह्यात त्याचा बाकी मीठ
टाकलं की कोणचं ती हा पहिली ती माणसं म्हणत नाही कुठं चालला तिळवून येत चालला डबा घेऊन ती ती खाल्लं की ताकद येते माणसाच्या अंगात खायचं असतं ते कमी जा पाहिजे खायचं असतं का मग काय ते पण मिठाचं पाणी टाकून बघितलं करू लागते जरा पाणी सुटलं का हे पण सगळं भरल्यानंतर मग काळजी घ्या पाहिजे पुन्हा मला तर वाटतं उतरावं थोड्या वेळ भाऊ चुलीचं नियोजन करावं लागेल राव. हा ना ए मम्मी आपणच शिकून घ्या पुढच्या वेळी अजून ठेवायचं एवढं हो ठेवा तिला का गेले रील बनवलेली का लय फेमस झाली हे ती रील आपली घेतली आता बनवावं लागेल परत एकदा मला घेतली कशी हो लय famous. तिथं सावली ते सगळं फुल एकदम सावली होती. ती काय आहे नाना हे घड आहे ह्याला घड म्हणतात हे काळीज, काळीज, कुऱ्हाड, काळीज उराडी आणि फुफ्फुस काळीज, उराडी आणि हृदय फुफ्फुस. हृदय हितलं हृदय हितलं फुफ्फुस हा. आणि मागची उराडी माझी उराडी कनाटा हितला हितला असं होय भाऊ अजून शिजलं का हो, शिजलं. होय भैया ह्या वेळेस सगळं केलंय हे आम्ही गावाकडल्या जत्रेला गेलतो तिथलं भाकरी करत होत्या बाया तुझ्याकडे बघ. जरा बाया भाकरी केल्या बघा तुझ्याकडे बघ ना. तुझा ही दिवसाला बघितला आम्ही बघितला का मग काय बघतोय की तुला आता काळजी घे. कुणाच्याच बघा ना ती घराचा ह्याचं सगळं बघ तिला सांगितले आयडी ह्याच्यावर फॉलो करा त्याच्यावर लगेच बघायचं ऐका नाही काय म्हणायचं वस्तू लावलाय का? होय? जायला वस्तू लावली. वस्तू बघ. हो पाणी पाजून दे जरा. कोणता यावर कुठलं ते मोठं पातेल अर्ध मटण काढलं का त्यातलं अर्ध अर्ध पाऊन पातेल किती झाले अर्ध नीट सांग हा त्यात गोडा मसाला गरम मसाला गरपूर एव्हरेस्ट मसाला फुटाणे बारीक केलेलं हा. खोबरं बारीक केलेलं खोबरं इकडं जा हा खोबरं बारीक केलेलं फुटाणे तीळ तीळ बारीक केलेलं अजून तमालपत्र बारीक केलेलं हा दालचिनी बारीक केलेली एवढं सगळं लय कांदा शिरला दादा तुम्ही सांगितलं स्वतः कांदा भावाला बी अंदाज असतो प्रत्येक वर्षी एवढा एवढा बांधला दोन पुढे ती ती कडे कडे घे कडे अजून काय कोथिंबीर घे. कांदा भाजा पाहिजे होता का नाही नाना होय हो हा कांदा तेल टाका काय झालं त्यातलं पाटी घ्या बरं आधी. ते मसाला दे की नाही ते मसाला मटण ह्याला ती ह्याला रस्त्याला हे सुक्यासाठी ना मोठा थोडस नाना रस्सा टाका की त्याच्या म्हणजे सुक्क चांगलं लागते हे आताच घेऊन जावा तिने हात अगं चमचा बिमचा आणि किती काढायला परत आणा कापड मागा रसा होता का? मी तेच म्हणते चटणी टाक.
घ्यायला काय आणलं? अयो अयो मटणाचं कशाला बुडवत आहे मम्मी आणाय गेली या. आणि मग इथं वरचं घ्यायचं काढून थोडं. हा ना की मग तू बी दिली सगळे काढून द्यायचं तर भरणी दिली आणून. पाठी बघ मटण काढले नेले ती कापड आणा की नेलेलं. मीठच नेलंय ना मटण. लागणारच आहे आपल्याला. कशाला लय तिखट लागत आहे का नाही सुकं सुकलं तिखट नका करू. नाही की जर ते बी तिखट नको. मग सारखं काय घेऊन असते लोणचं. त्यांची कोणी केली भाजी का करायची अजून? होय ते होय गाठोळ्याची भाजी कोणी केली म्हणलं हो? मला साईडला येऊ दे, तिकडे अडचणच आहे. झालं ते करपून पाटी. दोन आहे की? आणा की अजून पडलेले आहे की? मोठा आहे पुढं ते. मोठा आहे मोठा आहे पुढं. ती दोन्ही बी. आंबारी मिरची पावडर आहे हा. तेच आहे तेच आणि नुसती हे अहो त्यात मग कांदा लसूणची पेस्ट भाजायची. लय लाल होईल. चटणी कुठे आहे? चटणी चटणी का? घरची चटणी टाका. एका दोन फळ्या टाका. हा. दोन्ही तिखट नाही. टाक एवढी. बस का? हा हे लाल का व्हाय नाही वेगवेगळा असतो. चॉकलेटी कलर काय नाही पण तिथे लिहिलंय की तो का तेज व रंगतदार. होतो का? तरी पण बनवतात दादा परत दुसरी माहिती का तुम्हाला लाल कलर. हो कसं चालते खाली. तर याला कमी शेवटी तर आत्ता म्हणजे आमच्याकडे ना आता सगळं मटण वगैरे बनवून झालेलं आहे आणि पाहुणी यायची वेळ झाली कारण आत्ता वाजलेत म्हणजे दिवस मावळला की आणि थोडं संध्याकाळ होत आली की पाहुणी यायला चालू होतं. कारण इथं ना म्हणजे नॉनव्हेज असतं जत्रेच्या वेळी जेवायला. त्याच्यामुळे सगळेजण आले. तुम्हाला मी अगोदर दाखवलंच आहे की एवढं सगळं क्वांटिटीचं मटण कसं बनवतात वगैरे आमच्याकडं. आणि आता सगळे आले आहेत, आता जेवणार आहेत. तर तेच मी तुम्हाला दाखवते. आणि मी आता साडी वगैरे घातली. चला
तर इथं सगळ्या भाकरी वगैरे एवढ्या केलेल्या आहेत आणि तिकडं सगळेजण जेवतायत. आणि इकडे बघा, इकडं हे मटण वगैरे आहे. तर हे सुक्कं वगैरे बनवलेलं मी तुम्हाला दाखवलंच होतं. आणि इथे ना तरी वगैरे बनवून ठेवलेले आहे, ज्याला तिखट लागतं तुम्ही तरी वगैरे. आणि इकडं आमच्या आत्या सगळं आवरती. आता इकडं मम्मीचा अवतार बघा कसं झालंय काम करून करून. तर मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे आमच्या मम्मीने नवीन किचन बांधले. त्याचं थोडंसं आणि काम राहिले, पण हे बघा हे असं आहे एल शेप आणि हे असं पूर्ण हे लावलेलं आहे. तर परत आम्ही आलो होतो यात्रेमध्ये आणि इथे बघा अशी यात्रा भरलेली आहे आणि मुलांना खेळण्यासाठी. आणि आज काही खूप गर्दी नसती, कारण दुसऱ्या दिवशी खूप सारी गर्दी असते, कारण खूप लोक यात्रेत येतात. आज सगळ्यांच्या घरी जे मटण वगैरे असतं त्याच्यामुळे खूप गर्दी नसती. फक्त जे काही जाणार आहे ते लोक फक्त फिरण्यासाठी वगैरे येतात. आणि उद्या ना जे आहे ना ते आम्ही म्हणजे मी पण राहिली तर उद्याच सगळेजण येतात खरेदी करण्यासाठी. नंतर माझी ना इथं फ्रेंड भेटली होती यात्रेमध्ये. आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि ही ना खूप चेष्टा करते आणि ह्यांची पण म्हणजे चेष्टा करत होते. तर इथे बघा त्यांचं बोलणं चाललेलं आणि खूप हसी मजाक करते. भेटल्यानंतर तिला भेटलं, थोडंसं गप्पा गोष्टी झाल्या आणि नंतर आदर्शला नाही ते हेलिकॉप्टर वगैरे घ्यायचं होतं, तेच आम्ही त्याला घेतलं. कारण असं काही त्याला आम्ही खेळणी एवढी घेतच नाही, त्याला पण इतकी आवड नाही, पण जत्रेमध्ये गेल्यानंतर काही ना काही घ्यायचं म्हणून आम्ही त्याला घेतलं होतं. श्रेयाला पण काय घ्यायचं असेल तर घे म्हणलेलं आणि मी फक्त बघत होते, आवडलं तर घ्यायचं असंच मी ठरवलं होतं. खूप साऱ्या गोष्टी होत्या पण माझ्याकडं आहेत, त्याच्यामुळे मी नको म्हणलं, नको घ्यायला. आणि बांगड्या पण खूप छान होत्या, पण जास्त करून घालणं होतच नाही एवढ्या सगळ्या बांगड्या. जास्त मी हिरव्याच बांगड्या वापरते. आणि हे मंदिर खूप छान असं सजवलं होतं. यात्रा म्हणली की मंदिर वगैरे खूप छान सजवलं जातं. तर हा आहे तो देव. वेताळ बाबाची यात्रा असते आमच्या गावाला. आणि नंतर आम्ही प्रसाद वगैरे घेण्यासाठी गेलो, तर चुरमुरे वगैरे घेतले आणि सगळ्यांना एक एक पॉकेट घेतलेलं मी. नंतर ना इथे जे घरी ना आल्यानंतर संध्याकाळी ना इथे जे महिलांसाठी ऑर्केस्ट्रा असतो आणि पुरुषांसाठी तमाशा असतो बघण्यासाठी. तर असा गेला माझा सगळा दिवस. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.